डोळे बंद असताना विद्यार्थी दृष्टीच्या पलीकडे बघू शकतात, वाचू शकतात, लिहू शकतात, प्रत्येक कृती करू शकतात. असाच एक क्लास म्हणजे स्वामी सुपर पॉवर. यामध्ये थर्ड आय ॲक्टिव्हेशन, ब्रेन डेव्हलपिंग प्रोसेस, स्ट्रॉंग मेमरी स्टोरेज, सिक्स सेन्स ॲक्टिव्हिटी, पॉझिटिव्ह पॉवर, वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारा स्वामी सुपर पॉवर क्लासची सुरुवात नाशिकमध्ये सर्वप्रथम 18 ऑगस्टपासून करण्यात आली. सदर क्लासमध्ये 35 विद्यार्थ्यांनी स्किल डेव्हलप केले. 12 दिवसांचा हा कोर्स एव्हरी संडे 2 तास मेडिटेशन करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून आध्यात्मिकताकडे संबंध साधला जातो. सदर क्लासच्या सक्सेसफुल सेलिब्रेशनसाठी दिनांक 24 नोव्हेंबर 2024 वार रविवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कळवण तालुक्याचे केंद्रप्रमुख श्री शिवाजी वाहक सर तसेच लोकशास्त्र न्यूजचे संचालक श्री सुरेश चव्हाण सर, DM स्टुडिओचे ओनर तसेच श्री प्रकाश महाले सर उपस्थित होते. स्वामी सुपर क्लासचे ऑर्गनायझेशन मंजुषा चौधरी मॅडम, अश्विनी पाटील मॅडम, अश्विनी चौधरी मॅडम तसेच नाशिकचे DCP श्री चंद्रकांत खांडवी सर यांच्या शुभेच्छाने विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थ्यांची प्रत्येक क्षेत्रातील पारंगत असलेले जागरूक पालक उपस्थित होते. जनता विद्यालय सातपूर श्री कांचन सावंत मॅडम तसेच नीता पगार मॅडम यांनी आपल्या अनुभवातून मनोगत व्यक्त केले. सदर क्लाससाठी पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला. इंजिनिअरिंग व 10वीच्या विद्यार्थ्यांनी मेमरी स्टोअरसाठी सदर क्लासचा लाभ घेतला. क्लासच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेत मनोगत व्यक्त केले. बघूया स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आता आपण गंगापूर रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि मंजुष मॅम आपल्या सोबत आहेत. आज काही स्टुडंटला सर्टिफिकेट्स देण्यात आलेले. खरं तर आजचा कार्यक्रम कशा पद्धतीने होता, काय नियोजन होतं आणि या माध्यमातून ज्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात तर ते कशा पद्धतीने राबवल्या जातात हे सगळं आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय. काय सांगाल मॅडम, कसं होतं नियोजन? आणि आज खूप छान पद्धतीने या ठिकाणी संख्या देखील उपस्थित आहे. नमस्ते सर, आमच्या जे क्लासचं टायटल आहे स्वामी सुपर पॉवर. कोणत्या पण गोष्टीची सुरुवात करत असताना एक आध्यात्मिक केंद्र हवं असतं, कोणाच्या तरी एक आशीर्वाद हवा असतो. त्यामुळे मी स्वामींना मानते आणि स्वामींच्या पासूनच मला ही सुरुवात झालेली आहे. तर हा जो क्लास आहे हा स्वामी सुपर पॉवर म्हटलं तर मेडिटेशन पॉवरवर हा क्लासेस आहे. मुलांचं जे तिसरं चक्र आहे त्याला थर्ड आय म्हणतो. बॉडीमधलं तिसरं चक्र हे सगळ्यात इम्पॉर्टंट चक्र असतं. त्याची कनेक्टिव्हिटी ही ब्रेनला असते. ब्रेन सक्सेस असेल तर तुमची इतर ऍक्टिव्हिटी ह्या पॉवरफुली होत असतात. त्यामुळे ब्रेनवर जेवढं वर्क करता येईल तेवढं वर्क मी या क्लासमध्ये केलेलं आहे. तर मुलांचं ब्रेन डेव्हलपिंग केली जाते. या पॉवरने मुलं डोळे बंद जरी असले तरी पुस्तकामधलं गाभा काय आहे, समोरची एनर्जी निगेटिव्ह की पॉझिटिव्ह आहे, कोणतीही कृती एक डोळे ओपन करून सुद्धा एखादी व्यक्ती ती कृती व्यवस्थित करू शकत नाही. ही मुलं डोळे बंद असताना ती कृती व्यवस्थित करत असतात. म्हणजे यांचे सिक्स सेन्स म्हणतो जे आपण, ही एवढ्या प्रचंड प्रमाणात डेव्हलप होतात की डोळे बंद असताना दिसतं, कान बंद असताना म्हणजे प्रत्येक जे सेन्स आहेत नाक, कान, डोळे वगैरे हे त्यांची पॉवर एवढी क्रिएट झालेली असते की डोळे बंद आहे तरी पण ते वर्क करत असतात. कान बहिरा जरी असेल तरी त्याला ते ऐकू येत असतं. म्हणजे आपण म्हणतो बघा, जे अपंग मुलं असतात किंवा ज्यांना प्रॉब्लेम असतात ते त्या लोकांचे सेन्स जास्त जागवत असतात, कारण की ते इतर सेन्सने त्या गोष्टी अचीव्ह करत असतात. त्याप्रमाणे समोरच्या म्हणजे ही जी एनर्जी क्रिएट झाली तर आपल्या या काय म्हणतात आपल्या ज्या अभ्यासक्रमामध्ये आहे किंवा आपल्या ज्या जे काही अभ्यासाचा गाभा आहे तर मुलं जे 3-3 तास बुक्स वाचत असतील तर एका तासामध्ये 15 मिनिटांमध्ये नो स्ट्रगल घेऊन ते अचीव्ह करतील, वाचतील आणि स्मरणात ठेवतील. म्हणजे जे सॉफ्ट वर्क असतं ते सॉफ्ट वर्क आम्ही या क्लासेसमधून करून घेत असतो. आणि याचा सगळ्यात महत्वाचा प्लस पॉइंट म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. जेवढी एनर्जी आम्ही युनिव्हर्सलला पाठवत असतो ह्या मुलांच्या माध्यमातून त्यांचा ओरा शुद्ध होत असतो आणि त्यांच्यामध्ये ही एनर्जी आलेली असते. ही एनर्जी सप्लाय होत असते की आजूबाजूला जरी एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असते तरी त्याचा असर या मुलांना होत नसतो. ही मुलं त्यांच्या एनर्जीमध्ये प्रोटेक्ट झालेली असते आणि याचाच फायदा त्यांचा अभ्यासक्रमामध्ये पण होत असतो. अभ्यास कशासाठी आहे की एक चांगला नागरिक घडावा, एक सुसंस्कृत मुलगा घडावा, याच्यासाठी आपण एज्युकेशन घेत असतो. एज्युकेशनचा खरा अर्थ एक सुजाण नागरिक घडावा.
परंतु आपण एज्युकेशन फक्त आजच्या काळामध्ये एक उपजीविका म्हणून पोट भरण्यासाठी किंवा आपलं जीवन भागवण्यासाठी घेत असतो, पण ते न करता तर आपण मेडिटेशन थ्रू जर एज्युकेशन घेतलं तर एक आपण सुसंस्कृत विद्यार्थी म्हणा किंवा एक नागरिक घडू शकतो. जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर पालकांसाठी याची माहिती जर मिळाली तर कालावधी किती दिवसाचा असतो आणि कशाबद्दल? हा फक्त 12 दिवसांचा कोर्स आहे आणि दर संडेला आम्ही इथे बॅचेस स्टार्ट करतो. मुलं त्यांच्या इच्छेने येतात आणि 2 तास आम्ही प्रॉपरली त्यांच्याकडे मेडिटेशन करून घेत असतो. त्या मेडिटेशनची पॉवर ही मुलांना 8 दिवस असते आणि असं 12 दिवसांचा जो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर त्यांची ही पॉवर आयुष्यभर त्यांच्या सोबत असते. जेवढं लहान वयात तुम्ही त्यांना हे द्याल तेवढं फार इम्पॉर्टंट असतं, कारण 14 वर्षापर्यंत मुलांचं ब्रेन डेव्हलपिंग होत असतो. आपले जेवढे संस्कार म्हणा किंवा ज्या काही गोष्टी शिकवायच्या असतात त्या वयाच्या 14व्या वर्षापर्यंत जेवढं आपण शिकू शकतो. नंतर जर तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही काही आणलं तरी पण हे लवकर वर्क करत नाही. तुमचा ब्रेन डेव्हलपिंगच्या मार्गावर असतो, तोपर्यंत तुम्ही त्याला आकार देऊ शकता. जसं मूल जन्माला आल्यानंतर आपण त्याला संस्कार लावतो किंवा घडवत असतो, त्याचं एक वय असतं, नंतर ते पक्कं मटकं झाल्यानंतर आपण काही करू शकत नाही. त्यामुळे ही जी कृती आहे ही लहान मुलांवर जास्त असर देणारी आहे आणि सगळ्या मुलांनी या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे. थँक्यू सो मच मॅम. खरं तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत मुलांसाठी. खरं तर आपण एज्युकेशनच्या व्यतिरिक्त अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये जर आपण पार्टिसिपेट केलं किंवा स्वतः आपण जर त्यांना इन्व्हॉल्व्ह करून दिलं तर नक्कीच त्याचा फायदा त्यांच्या स्टडीवरती किंवा ज्या माइंडने ते अभ्यास करत असतात त्यासाठी फायदेशीर असा आहे. मी देखील आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो समस्त नाशिककरांना की त्यांनी एकदा व्हिजिट करा आणि नक्कीच ऍडमिशन करून आपल्या मुलांना देखील त्या पद्धतीने एज्युकेशनला मदत होईल अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडनं करून. थँक्यू सो मच.